प्रयास कोळी देत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला समीर नाईक स्ट्राईकला पाहायला मिळतात आपल्याला. मयूर पाटील 3, 2, 1 गेम ऑन. पहिला बॉल 9 वाजता मात्र इथून दुसऱ्या सामन्यातील पाहायला मिळते. सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं आणि क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर एका धावेनं सुरुवात. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या बॉलवरती पहिली धाव इथे मात्र येताना पाहायला मिळते. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृतिचषक 2026 मधील पहिला सामना अगदी सहजरित्या टीम गावदेवी बेलवली टीमनं मात्र जिंकला. अप्रतिम फलंदाजी तिथे मात्र अगदी जशी हवी आहे तशी मात्र होताना पाहायला मिळाली. आकाश पवार पावर पाहायला मिळाले आणि राकेश म्हात्रे दोघांचं सांघिक खेळ इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र संघ बेलवली विजयी झाला. थोडस कमी पडले घेसर टीम आणि कौतुकास्पद अनेक वेळा घेसरची टीमचं राहिले पण आज तो खेळ पाहायला मिळाला नाहीये. इथून या दोन टीम पैकी कोणता संघ जिंकेल? प्रयास कोळीची मात्र आपण कौतुक करत होतो. तोच तेच खेळाडू मात्र इथून शाईक पाहते घुटना टेकलाय. अफलातून अनोखा खेळ अनोखा फटका खेळायचा परिपूर्ण प्रयत्न सातत्याने प्रयास कोळी यांच्याकडनं केला जातोय. या टेनिस क्रिकेट पटलावरचा एक सध्याच्या घडीला चर्चित राहिलेलं नाव आहे वहाल गावासाठी आणि स्काय 11 वहाल बी टीम ज्यावेळी येतो त्यावेळी मात्र आपण प्रयास कोळीची खेळी मात्र अनेक वेळा अनेक जण पाहण्यासाठी मात्र उत्सुक असतात. एक टेक्निकली उत्तम उदाहरण इथे मात्र देणारे खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला मयूर पाटील पिवन षटक कसं हातलायचं असं उत्तम उदाहरण. मयूर फडके गुटला टेक तमाशा देख घुंगरू शॉट छनन चुम 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 आवाज करत बॉल सीमा रेषा पार. प्रयास कोळीच्या बॅटमधून आलाय. कलात्मक क्लास 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 दाखवणारा षटकार. सगळ्यांच्या आवडतीचे समालोचक म्हणून त्यांच्या सातत्याने आपण पाहत असत. आयोजक त्यांची डेट घेऊन आयोजन घेत असत. असे सुप्रसिद्ध समालोचक. चला बा वेळ घेऊ नका इथे. मी विनंती करेन 9:20 हा पहिला 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला पाहिजे. कारण 9 वाजता इथून डॉट 9 वाजता पहिला बॉल पडलाय. टायमर ऑन आहे. कृपया याची दक्षता घ्या. नंतर एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नांदगाव टीम 2 दमदार टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मात्र वाल तर दुसऱ्या बाजूला नांदगाव. मयूर फडकेवरती हल्ला चढवलाय. गॅप शोधून काढले. क्षेत्ररक्षक आहे तिथे मनीष फडके. बॉल पर्यंत पोहोचतात. उचलतील फेकी करतील. स्किट झाला जरूर तिथे बॅकअप चांगला आहे आणि एक धाव तोपर्यंत येताना मात्र पाहायला मिळेल. प्रयास कोळीच्या बॅटमधून 8 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. इथे संयमाचं अगदी खेळ सातत्याने प्रयास कोळीचं पाहायला गेले. तेवढी साथ सातत्याने समीर नाईकने दिले. वहाल टीम साठी ही जोडी क्लास सातत्याने राहिली गेली. तर दुसऱ्या बाजूला नांदगाव एक्सप्रेस सातत्याने आपल्या नावाची ओळख नावाचा बोलबाला निर्मित करणारा गोलंदाज मयूर फडके. गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात. डीप मध्ये पाहायला गेलं तर फाईन स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ मध्ये डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक अगदी पिवन मध्ये आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर मात्र लावले गेलेत. प्रोटेक्शन दिलं जाते. जरूर तिथे संधी होती. हो 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 थोडासा खूड बॉल मात्र पाहायला मिळाला. चुकी झाली तिथे निशांत त्यांच्याकडनं आणि त्याची चर्चा जीवदान मिळाल्या समीर नाईकला. महत्वाचे खेळाडू आता इथून या मिळालेल्या जीवदानाला नशिबाची साथ आणि त्या नशिबाच्या साथीवरती किती धावा जमवल्या जातील त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती. विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्याने ओळख निर्माण केली मयूर फडकेनं. परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर 9 धावा धावपलकावरती खर्च केल्यात मयूर फडकेनं. विकेट आलेली नाहीये. त्याच्याच प्रयत्नामध्ये मयूर फडके आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकारी या षटकामध्ये आलाय. चेंज ऑफ द स्पेस कलात्मता मयूर फडके हे नाव का घेतलं जातं ना नांदगाव टीम साठी एक उत्तम गोलंदाज त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र सादरीकरण करून दिलंय. क्रमांक 1 चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. पाहता स्क्रीनवरती मयूर फडके यांना कारण एक चांगली गोलंदाजीचं उत्तम उदाहरण त्यांनी पहिल्या षटकामध्ये दिलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा.
तर व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे सन्माननीय राज सुधीर महादे. पाहायला गेलं तर कैलासवासी सुधीर मुरलीधर महादे पिसारवे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये तब्बल 1 ते 6 क्रमांकापर्यंत ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला राज सुधीर महादे यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. राधाकृष्ण स्टोन क्रशर सर्व्हिसचे ते प्रोप्रायटर आहेत. तर राज, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपल्या वडिलांच्या नावाने त्यांनी या ट्रॉफ्या सर्व या स्पर्धेमध्ये सुपूर्द केलेल्या आहेत. त्याबद्दल राज यांचं पुन्हा एकदा आमचे आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रदीप ठाकूर हे देखील चांगली मेहनत घेतात त्या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील स्वागत आहे. मनीष फडके कानपुरी नाईट मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू, बाईक विनर खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो समीर नाईक, थोडस बॅलेन्सिंग होताना पाहायला मिळालं नाही. एक महत्वपूर्ण खेळाडू काल गेला, परंतु काल गाजवावा लागतो तुम्हाला, कारण प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येत असो. त्याला हसत मुखाने स्वीकारा. मागच्या वर्षी बाईक जरूर जिंकले कानपुरी नाईट मध्ये, आता या बाईककडे जरूर लक्ष असेल मनीष फडकेचं. आणि त्याच गोलंदाजाला इथून गोलंदाजीसाठी आणले गेले. सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला, डायरेक्ट क्लिअर मात्र केली जाते. संधी घेतली तिथे, ओहो थ्रो आहे जरूर जोरात. बॉल निघाला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणि या धावा आल्या 4 आणि एकूण धावा मात्र धावपलकावरती येतील किती, पंच कळतील आम्हाला. 5 धावा. कदाचित ही धाव कंप्लीट इथे मात्र झाली नसेल आणि निश्चितच आपण चर्चा इथे मात्र 2 फलंदाजांची होती की दुसरी धाव कंप्लीट झाली आहे आणि नाही आहे. पंचांचा योग्य निर्णय. 1 धाव मात्र कंप्लीट झाली आणि एकूण धावपलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या या 5 धावा ऍड केल्या जातील. 14 धावा. निर्णय चांगला होता तिथे. मयूर फडके यांनी थ्रो केला, कारण कदाचित तिथे प्रयास कोहलीची विकेट आली असती आणि असे चान्स घेणं खूप गरजेचं असतं. या 4 धावा गेल्यात म्हणून तुम्हाला दुःख जरूर वाटत असेल, परंतु हा जर थ्रो डायरेक्ट हिट झाला असता तर प्रयास कोहली मात्र इथून डेंजर झोन मध्ये होता, तो जाळ्यामध्ये अडकला असता. याही खेळाडूच्या नावावरती बाईक आहे. आपण पाहायला गेलं तर नाईट मध्ये याही खेळाडूने मात्र आपला नावाचा डंका पेटवलाय. चर्चा करत होतो याच नावाची. कण 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 कणकणीत आवाज करणारा हा इथे प्रयास कोहलीच्या बॅट मधून शानदार षटकार. इथून मैदानामध्ये वातावरण निर्मिती मात्र करताना मात्र पाहायला मिळत आहे. टेक्निकली फलंदाज म्हणून सातत्याने ओळख निर्माण करून देणारा खेळाडू वहाल टीमचा हा खेळाडू मात्र प्रयास कोहली पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला मनीष फडके विकेट टेकर गोलंदाज. सातत्याने याही नावाची चर्चा सातत्याने मात्र राहिली गेली टीम नांदगावसाठी. अनेक मातब्बर संघांना पराभूत करणारा मात्र ओळख राहिली गेली आहे. गेम चेंजर म्हणून नांदगाव टीमची मात्र ओळख सातत्याने राहिली गेली आहे. हो, कलात्मक पद्धतीने मी म्हटलं होतं खेळाडू खास आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. नाव आहे मनीष फडके. आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात इथे मनगटी ताकद आणि परिपूर्ण त्याचा वापर करताना इथे मात्र पाहायला मिळतात आत्मसमाधान. हीच खरी समृद्धी आहे. ते प्राप्त करण्याची जिद्द, प्रयत्न सातत्याने मनीष फडके करताना आपल्याला मात्र पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. आणि इथून प्रयास कोहली, यंग ब्रिगेड, यंग पॉवर सातत्याने ब्लॉक होलचा बॉल पहा काय खोदून काढलाय. ही ओळख आहे सातत्याने राहिली गेली मोठ्या फलंदाजांची. ब्लॉक होलचा बॉल अगदी टिचून यॉर्कर पाहायला मिळालं मनीष फडकेचा आणि त्या बॉलवरती डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. एक सिंगल आली. या सिंगल नंतर धावपलकावरती धावा 21 आणि स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळते इथे. रात्र आपण पाहायला गेलं तर ही समुद्र होताना मात्र पाहायला मिळते. एक नाव घुमताना मात्र पाहायला मिळते. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 रायगड टेनिस क्रिकेटमध्ये या स्पर्धेची चर्चा होताना मात्र पाहायला मिळते इथे. संधी नाही आहे तिथे. फ्लाय झालाय बॉल, चाललाय टप्पा टप्पा टप्पा, सीमारेषा पार पार पार. समीर नाईकच्या बॅट मधून आलाय शानदार
चौकार. मध्ये आतापर्यंत मात्र धावा खर्च झाल्यात 16 धावा. ज्या धावा हव्या होत्या मनीष फडके यांच्या मात्र ओव्हर मध्ये त्या प्राप्त करताना मात्र पाहायला मिळतात. समीर नाईक ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न कलात्मक पद्धतीने खेळलाय. जरूर तिथे चतुराई चतुराई ही मात्र पाहायला मिळाली. स्वतःला कधीही कमी लेखू नका आणि तेच इथे दोन फलंदाज आणि त्या खेळाचा प्रत्यक्ष देताना मात्र पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा लागल्या जातात. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. कोणतंही नुकसान नाहीये. टीम बॅटिंग करत असताना स्कायरा 11 वहाल बी टीमला. प्रत्येक स्पर्धा होते ना तर तुम्हाला त्याच शिस्तीवरती खेळावं लागतं. कारण याच पेंदर गावातून आपण पाहिलं गेलं तर जो कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला मात्र इथून टॉस विन दिला जातो. दुसरा कॅप्टन जर का हजर नसेल तेव्हा याच पेंदर गावातून या निर्णयाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मात्र कंपल्सरी चेसिंग 2013 पासून पेंदर गावातूनच या नियमाला सुद्धा सुरुवात झाली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही पाहिलं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रात ही नियमाची अंमलबजावणी मात्र केली जाते आणि ही पेंदर गावाची ओळख राहिली गेलेली आहे. तुम्हा सर्वांचे लाडके दमदार आयोजक नितीन शेट्टी शिवराम भोईर साहेब यांचं दमदार आयोजक आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 चे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल. टाइम अलर्ट इथून आम्हाला मात्र आमच्या टायमर मॅनने दिले. येणाऱ्या तुम्ही जर का 13 मिनिटं तुम्ही झालेत. आता तुमच्याकडे हा षटक संपवण्यासाठी 4 मिनिट आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक संपवायचा आहे. नाहीतर हा षटक संपल्यानंतर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. लॉर्ड फुलटॉस बॉल तोफा होता. तोफेला केलाय कबूल कारण हा नो बॉल आणि नो बॉल वरती आल्या 4 धावा. एकूण आल्यात मात्र धावा 5 आणि या 5 धावेनं धावफलकावरती मात्र गिरकी घेतली आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 31 धावा. 31 ऑन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल आणि पहिला बॉल थोडासा खराब पाहायला मिळाला गोलंदाजीसाठी. सुजल खुटले फ्रीटचा बॉल इथून मात्र कशा पद्धतीने हतलतील आणि कशा पद्धतीने समीर नाईक फ्रीटचा बॉल खेळतील. फुल टॉस बॉल होता. गॅप शोधून काढले. शूटर बॉल बॉलला केलाय शट 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 बॉल सीमा पार आलाय. शानदार चौकार. सात परिपूर्ण टीम स्कायरा 11 वहाल बी टीमच्या मात्र इथून बाजूने जाताना मात्र पाहायला मिळतात. कारण इथून चौकार हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज समीर नाईकच्या बॅक मधून पाडा वाचलाय. 4-1-4 4-2 8 4-3-12 4चा पाडा आणि या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावा. आता सांगण्यात येणार नाहीये
तुम्हाला 4 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचा होता. उर्वरित काही मिनिट्स बाकी असतील त्याच्यामध्ये तुम्हाला हा षटक पूर्ण करायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती सुजल कुटलेला पाहतोय आपण. आतापर्यंत 13 धावा इथून 2 बॉल मध्ये खर्च केल्या आहेत. समीर नाईक 8 बॉल मध्ये 24 वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. एक कलात्मक बॅटिंगची दाखवताना पाहायला मिळतं. आता फटका फसलाय, संधी आहे तिथे. डाऊन द बॉल साहिल खुटले यांच्याकडनं पकडला गेलाय झेल. विकेट प्राप्त करून दिली सुजल खुटलेनं आणि फलंदाज बाद. 9 बॉल मध्ये 24 धावा करत समीर नाईक 39 वरती मैदानाच्या बाहेर. डीजे जितू जिथे असेल ना तिथे मात्र अगदी क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत त्यांच्याकडनं मात्र सातत्याने ऐकवलं जातं आणि मैदानामध्ये अगदी क्रिकेटमय वातावरण उल्हासद एक वातावरण निर्मित करण्याचं काम डीजे जितू करत असतात. त्यांचं कौतुक करावं लागेल. पायतून प्रतीक उद्दार अतिरिक्त वेळ खर्च झालाय तुमच्या टीमकडनं. मी विनंती करेन की प्लीज खेळ नियंत्रणामध्ये आणा. नवीन फलंदाज सुजल मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. इथे सुजल घरत प्रयास कोहली 7 बॉल मध्ये 14 वरती खेळताना पाहायला मिळतात. नाश्ता केला आहेत परंतु इथून जर पाहायला गेलं तर सुजल कुठलेना मात्र इथून चांगली गोलंदाजीचं उत्तम उदाहरण द्यावं लागेल. अलंग कारपेड इथे मात्र खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथेच किट झाला. त्याचा फायदा उचलला जाईल आणि त्याला दुहेरीमध्ये रूपांतरित परत एकदा मात्र पाहायला मिळालं. काम करो ऐसा की नाम बन जाए, तेच तुम्हाला करावं लागेल. 41 धावफलकावरती चांगलं क्षेत्ररक्षण करणं अपेक्षित आहे. धावा खर्च झाल्यात परंतु नांदगाव टीमकडे बॅटिंग ऑर्डर डीप मध्ये आहे. अनेक वेळेला पाहिलंय आपण. परंतु इथून सुजल घरत ओहो बरेचसे बाहेर जाण्याचा प्रयत्न. हा टेनिस क्रिकेट असाच आहे परंतु व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र दिला गेलाय. थोडासा अतिरिक्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मात्र व्हाईट लाईन वरती करण्याचा जरूर होता तिथे परंतु इथून अतिरिक्त बाहेर आणि व्हाईट बॉल. एक धाव मात्र जरूर मिळेल इथे अतिरिक्त स्वरूपामध्ये. 42 धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांकडे तेवढे चांगली ताकदीचे खेळाडू आहेत. त्याची चर्चा आपण मात्र करू. प्रयत्न जरूर होता तिथे पाहायला गेला तर गॅप तर शोधून काढले आहे. काय टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. आत्मविश्वासही तेवढं ठासून 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 पाहायला मिळालं. बॉलला फेकून दिलंय. सीमारेषा पार. क्लास आणि क्लासिकल आलाय चौकार. धावा सुजल घरत आले आणि त्यानंतर त्यांचा अगदी बोलबाला पाहायला मिळालं. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. त्याच्यानंतर जागा बनवली गोलंदाजांनी आणि ज्याच्या वेळी मात्र फलंदाज सफल होता त्याच्यानंतर जागा बनली जाते गोलंदाजांना ती बनवली गेली. अंतिम बॉलवरती धाव कोणती येणार नाही. पहा रिप्ले मध्ये अंतिम क्षणी बॉल डिलिव्हरचा निर्णय खूप बदललाय. काय टर्न झालाय बॉल. ही कलात्मकता सातत्याने मात्र या गोलंदाजांनी दिली आहे. या षटकामध्ये जरूर थोड्याशा अतिरिक्त धावा खर्च झाल्यात. 22 सुजल कुटले यांच्या आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात 48. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहायला गेला तर 80चा पाहायला मिळतोय. 16.00 शहराच्या सरासरीनं धावा बनल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर 48 धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीम स्कायरा 11 वहालबी डीजे जितू. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक उद्दार स्वतः कॅप्टन कर्णधार टीमचा मोरक्या मुकादम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. इथून या खेळाला मात्र बदलावतील का बाजू अलटी पलटी करतील का. कारण नेहमीच माग सोडायचं नसतं. माग असेल तर स्वप्नांपेक्षा मेहनत जास्त घेतली पाहिजे आणि ती मेहनत टीमसाठी नांदगाव गावासाठी
प्रतीक उद्धार मात्र सातत्याने घेताना पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला टेक्निकली फलंदाज रायगड टेनिस क्रिकेट पटलावरचं एक उत्तम नाव प्रयास कोळी, वहालची रन मशीन. आपल्याला पाहायला मिळते गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉल चाललाय गिर 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 सीमा रेषा पार. नंतर प्रयास कोळीने मात्र आपल्या फलंदाजीमध्ये एक वेगळा बदलाव आणला. खूप इन प्रॅक्टिस असणारा खेळाडू सातत्याने ओळख मात्र या खेळाडूने दिली गेली आहे. पण तेवढाच ताकदीचा गोलंदाज प्रतीक उद्धारला पाहतोय. इथे गॅप शोधून काढली आहे, सुईमध्ये धागा ओवाळणा तशी मात्र परफेक्ट गॅप शोधून काढली आहे. कलात्मकता आणि नजकता, सौंदर्य, ताकद सगळ्यांचं परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार. प्रयास कोळीच्या बॅटमधून आलाय शानदार चौकार. समुद्र संगीत ऐकतात त्याचबरोबर प्रेक्षकांची ही मांडणी त्यांचंही करूया. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आपण प्रयास कोळीच्या इथून फलंदाजीचा विचार करतो. 9 बॉल 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणखी क्लास. इफ यू ट्रेन हार्ड विनिंग इज इझी, इफ यू ट्रेन इझी विनिंग इज हार्ड. असा हार्ड खेळाडू प्रयास कोळीच्या बॅटमधून येत आहेत. आणखी शानदार 6 धावा षटकार. म्हणतात ना, लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाहीये. आणि निश्चितच हा वहाल बी टीमचा मात्र उगवता सूर्य, चमचमचा चांदण्या सध्याच्या रात्रीला मात्र पाहायला मिळतोय. वहाल बी टीमचा खेळाडू प्रयास कोळी 10 बॉल 28 वरती खेळतायत. 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे कशा पद्धतीने खेळाला मात्र आता तिथून पुढे नेलं जाईल त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. कारण अनुभव आहे, प्रत्येक उद्धार या टीमचे नेतृत्व करतायत. त्यांना माहिती आहे की इथून जे आलेले फटके त्या खेळाला मात्र इथून आपल्या बाजूनं कसं वळवायचं, या खेळाला अडॉप्ट केलं पाहिजे. त्या परिस्थितीजन्य क्रिकेटला तुम्ही तो क्रिकेट बरोबर गेलं पाहिजे, नाही जाऊ शकत. आणखी क्लास आणि क्लासिकल डोळ्यांमध्ये मात्र अगदी हेरलं घेरलं न्यारलं पारकलं ओळखलं तत्पर सत्वर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार 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 पार. लागल्या जातात 68 धावा 68. काय तब्बल धावा मात्र पाहायला मिळतात इथे. 11 बॉल मध्ये 34 धावांची मात्र बहारदार खेळी ती मात्र प्रयास कोळीची मात्र पाहायला मिळते. चला बॉल द्यायचा, वेळ घालू नका. इथे मी अनेक वेळा सांगितलं, इथे प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंधर क्षत्रिय कुलावंत सिंहासनधीश्वर महाराज धीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या महाराजांच्या गाण्यानं मात्र हा मैदान दुमदुमताना मात्र पाहायला मिळते. तुम्ही पाहताय ना, भूत हो ना भविष्य. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 अगदी 7 दिवसाची मात्र दमदार स्पर्धा. पहिला दिवस आणि 29 दिवसात मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम दिवस 1,50,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 35,000, चतुर्थ 5वे आणि 6वे पहिल्या चतुर्थ क्रमांक 35,000, 5वे आणि 6वे 30,000 रुपयाचं पारितोषिक. स्काय 11 वहाल टीम आपल्याला पाहायला मिळतो इथे. हे अनेक वेळा पाहायला मिळालंय. हे गावाचं नाव आहे, ही गावाची अस्मिता आहे. गावाचं नाव म्हटल्यानंतर गावासाठी काय पण, गावासाठी कधी पण कुठे पण अनेक वेळा आपण या खेळाडूंना पाहत असतो. बा हो हो हो, काय घुसून मारलाय.
ठासून ठोकून देण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे प्रयास कोळी. 12 बॉलमध्ये 35 वरती खेळताना पाहायला मिळतात. टीमच्या धावासंख्येवरती मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 69 धावा. 3.5चा खेळ आतापर्यंत झालाय. सुजल घरत 3 बॉलमध्ये 8 धावांवरती खेळते आहेत. प्रत्येक हुद्दार यांना कमबॅक करावा लागेल. या धावा थांबवाव्या लागतील तुम्हाला, का नाही. विकेट आपण पाहायला गेलं तर पाटा विकेट आहे. चांगली खेळी मात्र सातत्याने पाहत असतो, परंतु ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी अटॅक्टिव्ह मात्र इथून मारा केलाय ना, त्या खेळाला तुम्हाला मात्र इथून थांबावं लागेल. आता तुम्ही कशा पद्धतीने थांबवाल त्याची चर्चा. चांगला बॉल प्रत्येक उद्धारचा इथे मात्र पाहायला मिळालं. ही कलात्मकता प्रत्येक उद्धार यांच्याकडे जरूर आहे. दुसरी धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु आपण पाहायला गेलं तर ही रणनीती चांगली होती, कारण हा षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि स्ट्राईक कदाचित प्रयास कोळीना द्यायची होती. तसा प्रयत्न सुजल घरतचा पाहायला मिळत होता, परंतु थांबवलं तिथे. 70 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि इथून या षटकाचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती षटकार आणि 5 आणि 6व्या बॉलवरती सिंगल. एकूण या षटकामध्ये धावा आल्यात 22 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 70 धावा. ठोक डीजे जितू. संपले नाहीये. पिंजरे में पोपट बोले. सध्याच्या घडीला पिंजऱ्यामध्ये जरूर अवस्था नांदगाव टीमची असेल ना, तर मी म्हटलं अगोदरच की गेम चेंजर म्हणून नांदगाव टीमकडे पाहिलं जातं. या खेळाला कशी अल्टी पलटी मारून आपल्या बाजूने झुकवतील ना, ते सांगता येणार नाहीये. अयान युवा स्पोर्ट्स नांदगाव अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या गावानं आपला दम दाखवलाय. दसका. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर दुसऱ्या बाजूला स्काय 11 वहाल टीम तरुण खेळाडूंचा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. आणि त्यामधील मात्र आणखी खेळाडू म्हणजे प्रयास कोळी, सुजल घरत आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती मनीष फडके, मनीष कुठल्या आपल्या स्पेल मधील पहिला षटक इथून मात्र हाताळताना पाहायला मिळतात. फटका फसलाय तिथे. मनीष कुठले स्वतः डाऊन द बॉल प्रयत्न चांगला तिथे करतील आणि फलंदाज बाद. सुजल घेरत विकेट हवी होती, ती विकेट मात्र प्राप्त केली आहे. क्रमांक 5च्या षटकाला सुरुवात जरूर झाली आहे आणि पहिला विकेट इथे मात्र येतोय टीम स्काय 11 वहाल टीमच्या मात्र डगआउट मध्ये माघारी 70 या धावसंख्येवरती. नंतर डायगर आणि दहीसर दोन्ही टीम कॅप्टन. बघा, इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये टॉस बॉक्स मध्ये येणे आहे. हा आलेले आहेत माहिती आहेत, पण अनाउन्समेंट करणं गरजेचं आहे. चला या इकडे. या दोन्ही सोबत आलेत. 16.80च्या सरासरीनं मात्र या धावा आतापर्यंत येताना मात्र पाहायला मिळतात. इथे प्रोजेक्ट स्कोर पाहायला गेलं तर 84. याच गतीने तुम्ही जर का धावासंख्या जमवलीत तर जरूर मात्र इथून बनताना पाहायला मिळेल. 70 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. या षटकातील अजूनपर्यंत 5 बॉलचा खेळ बाकी आहे. मनीष कुठले यांना कमबॅक करावा लागेल. आपल्याला किती लोक ओळखतात त्याला महत्व नाही आहे, तर ते आपल्याला का ओळखतात ना त्याला महत्व आहे. तर महत्व निर्माण ओळख निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथून मनीष कुठले यांना करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. लंग कार्पेट खेळून काढलाय. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील. प्रतीक हुद्दार आणि एक सिंगल इथे मात्र घेतली गेली आणि काम केले, कारण प्रयास कोळीला मात्र इथून स्ट्राईक आणायचं होतं. 12 बॉलमध्ये 35 धावांवरती वैयक्तिकरित्या प्रयास कोळी खेळताना पाहायला मिळतात. 71 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे हा षटक खूप महत्वपूर्ण राहिला गेलाय. आपण पाहायला गेलं तर नांदगाव टीम, तर दुसऱ्या बाजूला वहाल आणि नांदगाव एकमेकांच्या विरोधामध्ये जाजावले येतात. त्यावेळी तुम्हाला असाच चमत्कारित क्रिकेट पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडे ताकद आहे, दोन्ही टीमकडे स्टार कार्ड्स आहे. अगदी डीप मध्ये फलंदाजी ज्या पद्धतीने वहालची पाहतो त्याच पद्धतीने नांदगाव टीम ही कडे मात्र तेवढीच चांगली फलंदाजी आहे. प्रतीक हुद्दार एक मोठं नाव या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतं सातत्याने नांदगाव टीम साठी.
वाईट बॉलचा निर्णय, अतिरिक्त धावा थांबवाव्या लागतील तुम्हाला. या धावा खर्च झाल्यात, त्या धावांना मात्र तुम्हाला इथून थोडासा अखूर्दता इथून मात्र घ्यावा लागेल. का म्हणतात ना, यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असताना तोच खरा कर्तृत्ववान. इथं तुम्हाला कर्तृत्व तुमचं सिद्ध करायचंय. तुम्हाला तुमच्या गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या नावासाठी हा क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट त्यासाठी खेळला जातो सुजल भोईर, आपण पाहायला गेलं तर. आणि त्याच पद्धतीनं या सध्याच्या घडीला दोन्ही टीम सर्व उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतायत. मार जरी खाल्ला असला तरी सुद्धा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय नांदगाव टीमचं. हा मोठा फटका खेळला, जरूर अंतर मिळालंय, अंतर कापलंही. सत्वर तत्पर उत्तर देत बॉल सीमा पार आणि इथून आमचे रॉकस्टार यांनी पकडलाय ऐवा कॅच. आणि फलंदाजा इथून मात्र पाहायला गेलात तर अप्रतिम, त्यांची चर्चा प्रयास कोची होत होती, त्यांच्या बॅटमधून आलाय षटकार. बॉल आणि 41 धावा, 9 धावा येतील का या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी खेळी मात्र प्रयास कोळीची पाहायला मिळेल का? 3 बॉल आहेत, 3 बॉल मध्ये 1 षटकार, 1 चौकार, 1 चौकार, 1 षटकार, 9 धावा इथून मात्र पूर्ण करतील का? 41 धावांवरती वैयक्तिकरित्या प्रयास कोळी खेळताना मात्र पाहायला मिळतात. अर्धशतक मात्र पूर्ण करतील का? 78 धावा धावफलकावरती मात्र इथून स्कायरा 11 वहाल टीम. हो आलाय फ्लॅटेट, नजाकत पाहायला मिळालं. शूटर बॉल, त्याला मात्र इथून शूट 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 केलाय, बॉल सीमा पार. आता इथून वैयक्तिकरित्या 14 बॉल आणि 47 वरती खेळताना पाहायला मिळतात. यंगस्टार हा खेळाडू आहे, नाव आहे प्रयास कोहली. 84 धावा धावफलकावरती, अर्धशतकाच्या दूर 3 धावा मात्र आपल्याला प्रयास कोहली मात्र पाहायला मिळतोय. पूर्ण होईल का? आता इथून सगळ्यांची नजरा मात्र मैदानाकडे. 2 बॉल बाकी आहेत. मनीष कुठले गोलंदाजी मार्क वरती, अर्धशतकासाठी 3 धावा कमी, 2 बॉल बाकी या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, आणखी क्लास, यस यस आलाय क्लास. अशक्य असा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका, कारण शब्दकोशातून हा अशक्य शब्द काढणारा खेळाडू बॅट वरती केलाय प्रयास कोहली. फलंदाजी पाहायला गेलं तर 230च्या स्ट्राईक रन रेटनं 15 बॉल मध्ये 53 धावा कुटणारा हा खेळाडू आहे. क्लास 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 क्लास, प्रयास कोहलीचा क्लास पाहायला मिळाला. अफलातून अफलातून अप्रतिम खेळ इथे मात्र पाहायला मिळालं. 90 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल, या इनिंग मधील फटका फसलाय. नॉट आउट राहण्याचं स्वप्न पूर्ण होईल का? राहिले. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न चपल आहे. विकेट मध्ये चतुर आहे, त्याचं नाव आहे प्रयास कोहली. परंतु तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद प्रतीक पाटील. परंतु प्रयास कोहली 15 बॉल आणि 53 धावांची बारदार खेळी. 16 बॉल 55 धावांची खेळी ते मात्र प्रयास कोहलीची मात्र पाहायला मिळाली. आणि स्कायरा 11चे पॅकर आकाश शेठ पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक प्रयास कोहलीसाठी. 16 बॉल 55 धावांची खेळी, 90 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 91 धावांची गरज इथे मात्र असेल आणि 52 धावा झाल्यात. 53 धावांची गरज आहे. आणि स्कायरा 11 वहाल टीमचे पॅकर आमचे आदरणीय आकाशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. यस, तर आपण इथे पुढील सामना जो आहे, एका बाजूला टायगर आणि दुसऱ्या बाजूला दहीसर, या 2 संघांमध्ये टॉस इथे केला जातो. आमचे मुरबी संघाचे एक बिग क्रिकेटर परेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. रनआउट आहे शेवटच्या बॉलला. हेड इज कॉल. तर टायगर टीम कॅप्टन इथे टॉस जिंकलाय. नितेश पाटील टॉस जिंकलाय. नितेश, टॉस जिंकलाय, निर्णय काय? आम्ही बॅटिंग करणार सुरुवातीला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 ओव्हर आणि 5 गोलंदाज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर एकंदरीत बॅटिंग करत असताना प्रथम 5 षटकांमध्ये किती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 5 षटकात एक 60 ते 70 रन करण्याचा प्रयत्न करू आणि चांगली बॉलिंग करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करू.
रायगडमध्ये नक्कीच खेळण्यासाठी आलात तुम्ही. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर टायगर दैसर हे सामने आपण सातत्याने पाहत असतो. तर या सीझन मध्ये एखादा असा काय कोणता सामना टायगर वर्सेस दैसर? नाही, आमचा या सीझन मध्ये एखादाही सामना झाला नाही आपसमध्ये. आता पहिला सामना आहे, पाहूया काय होतं. यस, म्हणजे एक मॅचला मजा येईल. तर स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक आपण खेळण्यासाठी आलात, कसं आयोजन वाटलं? आयोजन फार छान आहे. आम्ही दरवर्षी खेळतो इथे. मागच्या वर्षी खेळलो, त्याच्या आधी खेळलेलो. चांगलं आयोजन असतं आणि खेळायला मजा येते. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर बघा, एक खूप सुंदर असा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल टायगर वर्सेस दैसर. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. तत्पूर्वी इथे सामना सुरू आहे तो नांदगाव वर्सेस स्कायरा 11 यंगस्टर वहाल या दोन संघांमधली बिग फाईट. परंतु सेकंड सत्रामध्ये काय घडेल याचं धावताना ऐकूया प्रवीण गायकर यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच सर. तर दैसरचे आमचे जावई भूषण भोईर इथे आले असतील तर यावं आपण व्यासपीठावरती. आयोजक कमिटीच्या वतीने देखील आपल्याला निमंत्रण आहे. आमचे समाधान भोईर इथे आहेत. तर भूषण भोईर यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती. आमचे मुन्ना देखील इथे आलेले आहेत. मुन्ना यावं आपण देखील, आपलं देखील स्वागत आहे. तसेच टायगरचे आमचे जितू पाटील, परेश पाटील जर इथे आले असतील तर या. सूर्या पाटील असतील, आमचे सुशील इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तो थैंक यू वेरी मच संदीप सर. धन्यवाद रुपेश भाई. चलेंगे मैदान की तरफ जहां पर लक्ष्य रखा है टोटल 93 रनों का सबसे बड़ा लक्ष्य इस समय रखा है. और इस लक्ष्य का पीछा करने के लिए दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर कौन आएंगे वो आने वाला समय बता पाएगा. फिलहाल स्क्रीन के ऊपर आप सबसे ताकतवर बल्लेबाज मुरबी टीम के परेश ठाकुर इनको देख सकते हैं. दत्तात्रेय भोईर साहब इनको देख सकते हैं. इस टूर्नामेंट के आयोजक नितिन भोईर साहब. और खास करके टूर्नामेंट की चर्चा करेंगे ना स्वर्गीय कुमार चिबा भोईर स्मृति चषक के लिए, जिन्होंने प्रथम क्रमांक 1.5 लाख का हमें दमदार योगदान दिया है. गावदेवी जीवा यानी कि गावदेवी चैंपियंस ट्रॉफी के दमदार आयोजक हमारे समाधान भाई, आपका भी स्वागत करेंगे. जहां तक सवाल है इस मैच की बात करेंगे तो सबसे बड़ा लक्ष्य 92 ठोकर 93 रनों का लक्ष्य यहां पर रखा है. और उस लक्ष्य का पीछा करने के लिए प्रतीक खुद्दार और साथी बल्लेबाज मनीष कुडले. अगर वाल टीम स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल टीम मार सकती है तो आया निवा स्पोर्ट्स 11 नांदगांव क्यों नहीं बना सकती. इस टीम के पैकर आप देख सकते हैं. जहां तक स्कायरा 11 मामा भांजे ढाबा के ओनर, कल्याण शिरडोन हाईवे पर जाओगे तो निश्चित तौर पर एक बड़ा ढाबा आपको देखने को मिलेगा. इस संपर बॉल दीजिए मैदान के अंदर. इस टीम के पुरस्कर्ते यानी स्कायरा 11 मामा भांजे ढाबा के ओनर आकाश शेख पाटिल, इनके द्वारा इस टीम को हमेशा पैक किया जाता है. नई जर्सी भी प्रदान पूरे हर साल इन्हें पैक किया जाता है. उनका भी स्वागत करेंगे. और उनकी ओर से प्रयास कोहली के लिए 2000 का इनाम अर्धशतकीय बल्लेबाजी के लिए उनकी ओर से दिए गए. मैच समाप्त होने के बाद प्रयास वो आपका अवार्ड लेकर जाइए. लेकिन देखेंगे लक्ष्य बड़ा जरूर है, लेकिन कहते हैं ना कि प्लानिंग कितना भी कर लीजिए होता वही है जो समय चाहता है. समय क्या चाहेगा ये आने वाला समय बता पाएगा, लेकिन फिलहाल लक्ष्य काफी बड़ा है. चलिए बॉल दीजिए तुरंत मैदान के अंदर. दरिया कोहली एक जमाने में जिनके बल्ले से निकलती छक्कों की टोली, और आजकल है बहुत बिजी इंस्टा और रील स्टार के तौर पर. खुदाई बल्लेबाज जाने जाते हैं दरिया कोहली. पूरी तरीके से बल्ला काफी दमदार उनका जाता है. जीतू आपका स्वागत करेंगे. जहां तक सवाल है डीजे जीतू का, काफी जबरदस्त हमेशा ऑपरेटिंग जिनके माध्यम से की जाती है. देखिए 5 मिनट आपके लिए ओवर के लिए दिया जाएगा. 20 मिनट के आपके 4 ओवर समाप्त होने जरूरी, और 25 मिनट में इनिंग समाप्त होना भी जरूरी है. जैसे बल्लेबाज आउट होते या फिर कोई बड़ा छक्का लगते तो निश्चित तौर पर वहां पर टाइम को ड्रॉप भी किया जाएगा. लेकिन आपको समय के साथ यहां पर मैच समाप्त करनी है. इसके बाद एक और बड़ा मैच, दो कल्याण डोंबिवली की ताकतवर टीमें जय हनुमान टाइगर और उनके खिलाफ प्रिंसिता माही 11 दैसर. और दैसर का टॉप परफॉर्मेंस मोटीजुई उरन के टूर्नामेंट में क्या जबरदस्त देखने को मिला था, लेकिन उनके खिलाफ उनके एरिया की जय हनुमान 11 टाइगर की सबसे बड़ी चुनौती होगी. चलेंगे मैदान की तरफ. 93 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए दो सलामी ओपनर्स बल्लेबाज मनीष और उनका साथ देंगे प्रतीक खुद्दार और आरंभिक गेंदबाज प्रतीक पाटिल, मैन फ्रॉम
स्कायर 11 न्यू यंगस्टर वाल की ओर से। चलिए धीरज, समय नहीं लेना है। अगर अंपायर को लगता है कि आपने समय लिया है तो फिर एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर स्कायर 11 न्यू यंगस्टर वाल को लेना पड़ेगा। नई जर्सी के साथ मैदान के अंदर उतरिए। अच्छी यहां पर ब्लू जर्सी नजर आती हुई। बोलो तैयार, पहली गेंद लेकर पावर प्ले के 2 ओवर वेरी इंपॉर्टेंट होंगे नांदगांव टीम के लिए। पहली गेंद के ऊपर अपना फेवरेट स्ट्रोक सीधा फेंका स्क्वायर लेग के ऊपर से, और जो सभी समाधान के सेनापति है उनके एरिया में जाते हुए सीधा छक्का। शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई और इसी 6 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 6। शुरुआत काफी जबरदस्त। प्रति ओवर की बात करेंगे तो बहुत सारे लगभग 18 के करीब रन चाहिए। इस बार भी स्टार्ट अच्छा है लेकिन अच्छी फील्डिंग। मिड विकेट के खिलाड़ी ने जाकर काउ कॉर्नर के रीजन में गेंद को रोका। वहां पर धीरज ने, लंबे कद के खिलाड़ी है और वैसे एग्रेसिव खिलाड़ी जाना जाता है। अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई। राजू दादा पाटिल सानिका ट्रांसपोर्ट्स इनकी ओर से भी प्रयास के लिए बिल्कुल 2000 का इनाम आ चुका है। और रोशन पाटिल इनके के कोच, इनके पास बिल्कुल ये पैसे जमा है और राजू दादा पाटिल आपका स्वागत करेंगे। बोलो तैयार। ओ शॉट फंसा जरूर है, क्या चिटकी मांग, लेकिन उनके ऊपर से गेंद सीमा रेखा पार। आएगा खेल में मजा। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी। आप नांदगांव की 6 रन। डीजे बेहतरीन छक्का और इसी 6 रनों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई टोटल 13 रनों के ऊपर। गुड स्टार्ट देते हुए बल्लेबाज 13 रन बने पहली गेंद के ऊपर। दहीसर टीम के मिलिंद भाई पाटिल इनका जन्मदिन है। मिलिंद भाई जन्मदिन को ढेर सारी शुभकामनाएं। हमारे आयोजक नितिन भाई और पूरे कमेटी डिपार्टमेंट की ओर से आपको जन्मदिन की मिलिंद भाई ढेर सारी शुभकामनाएं। दहीसर टीम के हमारे दमदार व्यक्तिमत्व मिलिंद भाई आपका स्वागत करेंगे और इस टूर्नामेंट की ओर से आपको ढेर सारी हार्दिक शुभकामनाएं। सिंगल मिलाए 14 बने 26 गेंदों में अभी भी बात करेंगे 79 रनों की जरूरत है। इस बार चलिए चमाट मारा है सीधा गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ जाती हुई सीधा 4 रनों के लिए। सन्माननीय मिलिंद भाई पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांना दत्तात्रय भोईर साहेब यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि संपूर्ण आमच्या कॉमेडी डिपार्टमेंट आणि आमचे आयोजक नितिन भाई यांच्या वतीने देखील आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। 18 रन मैदान के अंदर अब तक बन चुके हैं, यानी कि टिक फॉर टैट, जैसे को तैसा जवाबी हमला युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव की ओर से। आगे अगर खेलने का प्रयास हो, हाफ चांस था यहाँ पर, लेकिन चलिए थोड़ी सी दूर रही गेंद। वन बाउंस गेंद को पकड़े और पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने 19, यानी कि प्रति ओवर जो रिक्वायर्ड रन रेट चाहिए ठीक उसी के कगार पर चलती हुई अब 24 गेंदें 74 की आवश्यकता डीजे। ज्यादा समय ना आप व्यतीत कर सकते, व्यतीत ना कीजिए, यही हम आपसे गुजारिश करेंगे। अब तक यहां पर बनेंगे 19 बने, 24 में चाहिए 74 रनों की आवश्यकता। देखिए ब्रांड उन कपड़े में नहीं होता जो आप पहनते हैं, ब्रांड आपके कैरेक्टर में होता है। और इस मैदान के अंदर जो पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए प्रयास कोहली, जिसके पल्ले से निकली चौके और छक्कों की टोली, जिन्होंने 16 में 55 ठोके, वही प्रयास कोहली को मुंह तोड़ जवाब देते हुए, जैसे कि हम कहते हैं ना कि बैलगाड़ा क्षेत्र में भूंगा डान छोटा सर्जा जैसे बल्लेबाजी कर लेते,
ठीक उसी तरह ये नांदगांव टीम का सबसे खतरनाक बल्लेबाज है। इस सीजन में कई सारे अर्धशतक उनके नाम पर है, लेकिन सामने भी उतने ही ताकतवर गेंदबाज यानी कि नन्ना मुन्ना जादूगर राहुल जोगड़िया जिसे कहा जाता है वहाल का, वही गेंदबाजी के मार्ग पर घनश्याम। आज वहाल के लिटिल मास्टर प्रयास ने जबरदस्त बल्लेबाजी की, लेकिन इस समय घनश्याम बॉलिंग मार्ग पर आएंगे। सेकंड पावर प्ले की ओवर, 24 में चाहिए 74, 93 रनों का लक्ष्य। युवा स्पोर्ट्स आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम तो यही चाहती होगी कि 74 है पर चौकों के साथ डील की जाए। हर ओवर में कम से कम 3 छक्के अगर आएंगे तो मेरे ख्याल से ये रन बन सकते हैं। वैसे छोटा ग्राउंड है और छोटे ग्राउंड के ऊपर बड़े स्ट्रोक यहां पर हमें देखने को मिले, और बड़े मैच का कौन बड़ा खिलाड़ी होगा ये वक्त आने पर हमें पता, लेकिन फिलहाल जख्मों पर मरहम लगाएंगे या फिर नमक छिड़ने का काम करेंगे। पहले विकेट के लिए बढ़िया भागीदारी दूर वाले छोर से नए गेंदबाज घनश्याम। तो पहली गेंद शायद छोटी थी, ऑफ स्टंप से बाहर। विकेट जो मेरे को लग रहा है ना कहीं संदीप पाटिल से थोड़ी सी यहां पर यार्ड दूर नहीं नजर आ रहा है। लेग ब्रेक करने का प्रयास ये किया था उन्होंने, पढ़ने के बाद काटा बदला, ऑफ स्टंप से बाहर। अंपायर की ओर से वाइड बॉल का करार, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। ये सोचिए कि वाइड आने के बाद पहला ओवर बिल्कुल 20 रनों का मिला है। फुल टॉस बॉल, गैप ढूंढने की कोशिश, बढ़िया फील्डिंग, तू मैं, और आखिरी क्षणों में वहां पर मनीष ने वापस भेजा प्रतीक हुद्दार को, नहीं रन लिया। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। दो ताकतवर टीमें पनवेल तालुके की एक उल्वे नोड की है, तो एक तरफ आप देख सकते हैं जहां तक सवाल है पनवेल तालुका, दोनों भी टीमें शानदार खेल अपने टीम के लिए दिखाते हुए। पहली गेंद वाइड, उसके बाद डॉट बॉल, बल्ले का बाहरी किनारा, क्या चिट की मांग, बहुत बड़ा विकेट हाथ पे लग चुका है स्काई 11 न्यू यंगस्टर वाल के, और ये बिग विकेट। मनीष बैक टू द पवेलियन। शुक्रिया डीजे, क्या बढ़िया कैच पकड़ा विकेट कीपर के पीछे प्रयास कोहली ने। आज उनका बल्ला भी काफी अच्छा चला, विकेट कीपिंग में काफी बढ़िया यहां पर अपनी भूमिका निभाते हुए। लेकिन जिस तरीके से मनीष आउट होने के बाद मनीष फड़के अब मैदान के अंदर आते हुए, मनीष कुटले का विकेट मैदान से बाहर लौटा है। अब नए बल्लेबाज आते हुए मनीष फड़के, ये भी ताकतवर बल्लेबाज है। ये जोड़ी को टिके रहना पड़ेगा, क्योंकि जो टिकता है वही बिकता है। अब देखेंगे इस मैदान के अंदर कैसे टिकेगी ये जोड़ी। एक अच्छे पार्टनरशिप की तलाश है या फिर किसी एक बल्लेबाज को अंतिम गेंद तक टिके रहना बहुत जरूरी है। पहले तैयार, छोड़ दिया इस गेंद को, ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का। वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। दहीसर टीम आपका स्वागत, प्रिंसिता माही 11 दहीसर बनाम हनुमान टाइगर। दो टीमों के बीच में काफी कांटे की टक्कर। विवेक पाटिल भाई दहीसर, इनका भी आगमन, लेकिन लेग स्पिन के खिलाफ रिवर्स शॉट खेला है और यह सीधा मिलेगी बाउंड्री, 4 रन। ये एक याद है मुकाबला जब ऑस्ट्रेलिया साउथ अफ्रीका खेला गया था, 434 रनों का टारगेट साउथ अफ्रीका टीम को बनाना था, लेकिन हर्षल गिब्स ने वो नशे में वो घमंड तोड़ा था ऑस्ट्रेलिया का। यहां पे बड़ा लक्ष्य है, वक्त और किस्मत पर कभी घमंड मत ना करना, सुबह उनकी भी होती है जिनको कोई याद नहीं करता। आप यहां पर देखेंगे, अगर कर्म पर विश्वास है और भगवान पर श्रद्धा रखोगे तो समय कितना भी बुरा क्यों ना हो, रास्ता अवश्य मिल जाएगा। किसको मिलेगा? फिलहाल संकट में है नांदगांव, लेकिन स्काई 11 क्या इस मैदान के अंदर उनके खिलाफ दमखम दिखा पाएगी? और बढ़िया गेंद, लेकिन ऑफ स्टंप से बाहर है शायद। अंपायर का वाइड बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। थोड़ा सा सफल होकर खेलने की कोशिश की थी, चॉप करने का प्रयास भी, लेकिन अंत समय में बल्ले का मुंह जो पीछे रखा खोला नहीं और वाइड छोड़ने दिया इस गेंद को। ऑन साइड में मोड़ा जरूर है, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, प्रॉपर टाइमिंग नहीं कनेक्ट कर पाए, लेकिन सिंगल मिलना भी बहुत जरूरी है। यही बड़े स्कोर जब आप बनाते हो ना, तो बड़े स्कोर का पीछा करते हो, आपको कम से कम डॉट गेंदें ना खेले तो बेहतर होगा, क्योंकि यहां पर आपको डबल सिंगल चाहिए, बीच बीच में बड़े शॉट भी चाहिए। रन बने स्कोर कार्ड के ऊपर 27 रन। अभी भी बात करेंगे 20 गेंदें, 11 छक्कों की जरूरत है। ये छोटे मैदान के ऊपर 66 11 छक्के मारने आने वाली 12 गेंदों में, माफ कीजिएगा 22। बैकफुट पर जाकर शॉट आर्म पुल करने का प्रयास,
एक और विकेट, थोड़ी सी जल्दबाजी कर बैठे, मेरे ख्याल से रुकना चाहिए था। ये 12 छक्के जो 11 छक्के लगने में देर नहीं लग सकती, लेकिन चलिए ये ओवर जो है गेंदबाज घनश्याम का काफी जबरदस्त, 2 इंपॉर्टेंट विकेट, सलामी ओपनर्स मैदान से बाहर। संघर्ष कर रही है इस मैदान के अंदर आया युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव। संघर्ष रुलाता जरूर है, लेकिन संघर्ष की राह जो चलता है वही सूर्य बनकर निकलता है। अब नए बल्लेबाज आएंगे चेतन खुटले, रन संख्या 27, जीतने के लिए 66, 19 गेंदों में 66 रनों की आवश्यकता। वैसे 5 ओवर का ये मैच है, 5 बॉलर यूज किए जा रहे हैं, तो फिलहाल यहाँ पर थोड़ा सा बल्लेबाजों को रुकना भी जरूरी है। कभी कभी एक गेंदबाज किसी भी टीम का कमजोर हमें देखने को मिलता है। फिलहाल जैसे ही 5 ओवर में 4 बॉलर हमें ज्यादा देखने को मिलते हैं, लेकिन हर आजकल कई टूर्नामेंट ऐसे देखने को मिलते हैं कि जहां पर 5 ओवर में आपको 5 बॉलर का इस्तेमाल, किसी टीम के पास एक आध बॉलर कम रहता है और उसका फायदा अपोजिशन टीम को जरूर मिलता है। ओ चलिए, इस बार शॉर्ट पिच लाइन की बॉल जरूर थी, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। और इसी के साथ देखते देखते दूसरा ओवर समाप्त। पहले ओवर में 19 आए थे, लेकिन इस ओवर में केवल और केवल रन मिल चुके सिर्फ 8। 2 ओवर के बाद 27, 18 गेंदे, 11 छक्के, 66 रनों की जरूरत। डीजे बघा, रिक्षावाल्याचं संगीत लागल्यानंतर समोर मला वाटतं 4-5 रिक्षावाले किती एन्जॉय करतात, पण रिक्षावाला लोकांना का वाटतं तो अडाणी असतो, तो बेवडा असतो, तो तसा नसतो रे। तो असतो रिक्षावाला, सकाळी उठून धंद्यावर जात असतो, तरुण तरुणीला कॉलेजला सोडत असतो, जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो, तो असतो रिक्षावाला। तुमच्या घरी कधी कुणी आजारी पडला, एका रात्रीमध्ये तुम्ही 4 व्हीलरला उठवायला तर उठणार नाही, परंतु रिक्षावाला लगेच उठेल आणि सुखरूप तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडून येईल, तो असतो रिक्षावाला। तोही उच्च शिक्षित असतो, परंतु परिस्थितीमुळे जबाबदारीचा भार त्याच्या डोक्यावरती असतो, म्हणून तो या क्षेत्रामध्ये उतरत असतो, तो असतो रिक्षावाला। कुणाला वाटतं की तो बेवडा असतो, अडाणी असतो, परंतु तो उच्च शिक्षित असतो, तोही शिक्षित असतो। कधी कधी एखादी पावती 10 रुपयाच्या शीटसाठी 100 रुपयाची पावती फाडत असतो आणि संपूर्ण जीव कासावीस होत असतो, तो असतो रिक्षावाला। आणि आज आपण पाहू शकाल संपूर्ण रिक्षावाले देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असतात आणि हे डीजेच्या माध्यमातून आपण त्यांचं संगीत ऐकलं। 18 में चाहिए 66, जितना खुद पर विश्वास करोगे उतना ही आगे जाओगे। अब यहाँ पर देखेंगे 16 का टोला यहाँ पर कितना दिखा पाएंगे ये दोनों भी बल्लेबाज। वैसे ताकतवर बल्लेबाज हैं, लेकिन गेंदबाजी में अब नए गेंदबाज स्कायरा 11 वाल के ओर से बाएं हाथ के बल्लेबाज गेंदबाज सुजल घरत और सामने बल्लेबाज है मनीष। वो पहली गेंद अंपायर की तरफ शक की बुनियाद से देख रहे, थोड़ा सा नटराज स्टाइल में ये खेलने की कोशिश इस बार बल्लेबाज ने की है, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। आप डॉट गेंदे ये थोड़ी सी मुश्किलें में डाल सकते हैं, ना खेले तो बेहतर होगा। बड़े शॉट मारने की कोशिश कीजिए यहां पर बल्लेबाजों को। बोलो तैयार, फुल टॉस, ये विकेट आना चाहिए था, फुल टॉस के ऊपर फायदा नहीं उठा पाए, तब तक वहां पर रन मिलेंगे। एक की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 28 रन। अब 16 गेंदे, 65 रनों की जरूरत। वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in हमारे राहुल, इनकी सेना पूरी तरीके से बढ़िया ऑपरेटिंग, बढ़िया कवरिंग करते हुए। राहुल, आपको लैपटॉप के ऊपर सिर्फ उंगलियां फेरना होता है, लेकिन कैमरामैन को कितना कर्तव्य दक्ष रहना पड़ता है। ये देखिए हमारा बिल्ला और रंगा कैमरामैन कितनी बढ़िया कैमरे की भूमिका निभाते हैं। हर गेंद उन्हें दिखाना है, कहां टप्पा गिरता है बाउंड्री के ऊपर, पूरी तरीके से दिखाना है, चौका है या छक्का। जब कभी कभी थर्ड अंपायर की जरूरत होती है तो उनके कैमरे में कैद किए हुए वो क्षण काफी इंपॉर्टेंट माने जाते हैं। एक और डॉट बॉल की समाप्ति। संकट में फंसी है इस समय टीम आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव। ये सामने वाली गेंद थी, इसे मारना चाहिए था, लेकिन डॉट बॉल आता हुआ। फिर से एक बार उंगलियों को फेरा, सामने से गेंदों को टर्न कर रहे, इनसाइड आउट मारने का प्रयास भी करे, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं हो पा रहा है। अब 14 गेंदे और 14 गेंदों में लगभग 65 रनों की बहुत बड़ा डिप्रेशन यहां पर अब नजर आता हुआ बल्लेबाजों में। बल्ले का बाहरी किनारा लगा था, शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी मौजूद, प्रतीक कोई चूक नहीं। आज खेल बड़ी बढ़िया रहा है,
कल नांदगांव टीम ने भी काफी कमाल का खेल किया। जिस तरीके से हमने देखा भातान की नाइट टूर्नामेंट में आखिरी मैच नेरे और उनके बीच में हुआ, लेकिन आज मात्र पहले ही मैच में नांदगांव के गेंदबाजों को कई सारी मार मिली और उसका पीछा करते हुए शुरुआत जबरदस्त मिली थी, लेकिन उसके बाद प्रयास गेंदबाजी के लिए कप्तान घनश्याम आए, उन्होंने बेहतरीन ओवर डाला और पूरी तरीके से आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम को बैकफुट पर ढकेला। ओवर की समाप्ति 12 गेंदे 65, इस ओवर से सिर्फ एक ही रन आ चुका है और क्या लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। 12 गेंदे 65 रनों की जरूरत। तर निलजाचे एक उत्कृष्ट खेळाडू आमचे केतन पाटील इथे आलेले आहेत। तर केतन, या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। आयोजक कमिटीच्या वतीने देखील आपल्याला निमंत्रण आहे व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय। धीरज नए गेंदबाज, लंबे कद के गेंदबाज, जहां से एक सवाल था ना कि कम से कम तीसरे ओवर में 15 भी रन आते ना तो फर्क गिर सकता था। आखिर 2 गेंदबाज जो पेसर गेंदबाज है उनके खिलाफ काउंटर अटैक कर सकते हैं बल्लेबाज। जिस डिप्रेशन में अमीर आदमी आत्महत्या कर लेता है ना, उतना डिप्रेशन से मिडिल क्लास का आदमी रोज अपने सर पर लेकर घूमता है, क्योंकि उसको लड़ना आता है, मरना नहीं। इस मैदान के अंदर लड़ना पड़ेगा। आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम को 12 में चाहिए 65 की जरूरत। कम से कम सोचो 12 में अगर 50 भी मारेंगे ना तो किसको कोसेंगे, फिर कहां गलतियां हुई। लास्ट नंबर के गेंदबाज जहां पर देख सकते हैं मनीष खुटले को बहुत सारी रन मार मिली, 3 छक्के, यानी कि लगभग उन्होंने रन भी खर्च किए थे, वो वसूल भी किए, लेकिन जो रनों का बड़ा पीछा करना है उसका पीछा करने के लिए हर गेंद के ऊपर अब संघर्ष करना पड़ेगा। छक्का। मच डीजे। विशाल मड़वी उल्वे के 40 प्लस कप्तान, उनका भी स्वागत करेंगे। लेकिन इस समय आप देख सकते हैं एक छक्का आ चुका है, 11 गेंदे, आप 59 रनों की आवश्यकता है। पहले गेंद के ऊपर लंबा हिट बल्लेबाज मनीष के बल्ले से, और इस बार लेंथ बॉल डाली है, सीधा विकेटों का मत किया, पैरों का निशाना साधा, लेकिन सीधा पग बाधा, लेग बिफोर द विकेट, LBW, बल्लेबाज मनीष बैक टू द पवेलियन। पर प्रहार करना बहुत जरूरी होगा। 10 गेंदे और 10 गेंदों में चाहिए 59, यानी कि लगभग 10 छक्कों की आवश्यकता। हारना मंजूर है पर खेल तो बड़ा खेलना भी जरूर है, बड़ा खेल खेलना पड़ेगा। बिग टाइमिंग, बेस्ट टाइमिंग है ये। प्रयास कोहली गेंद के नीचे, कोई चूक नहीं, एक और विकेट, बेहतरीन कमबैक धीरज की ओर से। नए बल्लेबाज निशांत हुतार, जलाओ वो समा जो आंधी ना बुझा सके, बने वो चेहरा जिसे कोई मिटा ना सके। अब कठिन लग रहा है ये लक्ष्य, लगभग ऑन हैट्रिक के कगार पर है गेंदबाज स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल। बिल्कुल यहां पर जबरदस्त बॉलिंग का अटैक, खास करके सेकंड और थर्ड ओवर में। पहले ओवर में मार मिली थी प्रतीक को, लेकिन उसके बाद बाकी के गेंदबाज बेहतरीन गेंदबाजी करते हुए। शॉट बढ़िया, टाइमिंग लाजवाब, फ्री की ऑन साइड में लंबान के ऊपर से निशांत हुद्दार के बल्ले से ये 6 रन। साठ 65 70 के करीब ये जो टारगेट अगर होता तो आसानी के साथ पहुंच जा सकती थी, लेकिन फिर भी 40 बने स्कोर कार्ड के ऊपर अभी तक। स्लोवर वन गेंद, क्या ढूंढा है,
फील्डर आते हुए दूर से थोड़ा सा लांचे से उनके लिए, लेकिन चलिए अंतिम क्षणों में वहां पर गेंद को रोका, मात्र केवल 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 41 रन 7 गेंदे और 7 गेंदों में जीतने के लिए चाहिए 52 रनों की अभी भी आवश्यकता है। तर आमचे पेंदर गावचे सन्माननीय आमचे आदर्श व्यक्तिमत्व संतोष नामदेव म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे। एक जबरदस्त आयोजक देखील आहेत ते। संतोष, स्वागत आहे तुमचं। बॉल तैयार, व्हाइट बॉल आई थिंक लेग स्टंप से काफी बाहर है, एक्स्ट्राज में बढ़ोतरी। तसेच आमचे गोकुल माने हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। व्हाइट बॉल, एक्स्ट्रा गेंद यहाँ पर रिलीज करनी पड़ेगी बॉलर को। धीरज ऑन हैट्रिक थे, जरूर वहां पर छक्का दागा निशांत ने, उसके बाद सिंगल मिली। अब चेतन स्ट्राइक एंड पर, चेतन ने 5 गेंदें खेली है लेकिन उनके बल्ले से अब तक एक भी रन नहीं आया है। क्या यहाँ पर बड़े शॉट की तैयारी में रहेंगे? थोड़ा सा बाउंसर किया था इस गेंद को, ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद, 1 बाउंस पर दी ओवर का इशारा भी अंपायर इशारा करते हुए गेंदबाज को 1 रन मिलेगा। 1 की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर 43 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान के ऊपर 50 की आवश्यकता है बची भी 7 गेंदों के ऊपर। लाइन लेन प्रयास ने माफ कीजिए गेंदबाज धीरज ने रखी, थोड़ा सा 2 गेंदे वाइड आ चुके लेकिन घनश्याम और सुजल ने क्या बढ़िया गेंदबाजी। स्टॉपर 1 गेंद ऑन साइड में खेला, डीप लॉन्ग लेग और फाइन लेग की तरफ गेंद सीमा रेखा के पार दंदन करती हुई 4 और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 47। जीतने के लिए अभी भी बात करेंगे 6 गेंदे और 46 रनों की आवश्यकता। क्या बात है। आई एक्वेरा एंटरप्राइजेस के ओनर नितिन भाई, इस टूर्नामेंट के दमदार आयोजक जिनका संगीत बिल्कुल आपने सुना, और खास करके प्रथम क्रमांक 1.5 लाख जो है वो बिल्कुल स्वर्गीय कुमारी जीवा भुईर स्मृति चषक के लिए समाधान जीवा एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा, उन्होंने उनकी ओर से 1.5 लाख का प्रथम क्रमांक जो दिया गया है समाधान, आपका स्वागत। और सभी दानशूर दाताओं का भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। आज के लॉट्स आप देख सकते हैं, इसके बाद जय हनुमान टाइगर विपक्ष प्रिंसिता माई 11 दहीसर। 2 टीमों के बीच में तीसरा मैच होगा आज के रात्रि का और अंतिम मैच पहले राउंड का जीवा 11 जीतू 11 जय हनुमान नेरे और जय हनुमान नीलजे। एक तरफ केतन तो एक तरफ 4 व्हीलर विजेता बाली प्रवीण चोरगे दाढ़ता हुआ नजर आएगा। स्लोवर 1 गेंद, शॉट अच्छा है, बाउंड्री छोटी जरूर है, अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। 6 या 4 और सीधा मिलेगा यह छक्का। डीजे चलिए यहां पर छक्का जरूर मिला है। वैसे बल्लेबाजी करना पसंद करते हैं बल्लेबाज निशांत, लेकिन अंत तक अपने टीम के लिए लड़ रहे। डॉट बॉल की समाप्ति, रन है स्कोर कार्ड के ऊपर 50 का आंकड़ा पार था 53। देखिए 70 रन जरूर बना सकती थी लेकिन आज 90 से अधिक रन खर्च किए आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव के गेंदबाजों ने, और जब 90 प्लस स्कोर होता है ना तो मुश्किलें पैदा होती है। इस बार प्रयास किए गेंद मिड स्टंप से जाती हुई डॉट बॉल की समाप्ति। मैच में केवल औपचारिकता बची है 3 गेंदें और 3 गेंदों में अब जीतने के लिए बात करेंगे 40 रन चाहिए। पहली गेंद के ऊपर छक्का आया, उसके बाद लगातार की 2 गेंदें डॉट, प्रेशर 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 लगातार दूसरे ओवर के बाद बनाए रखा गेंदबाजों ने और उसके चलते ये मुकाबले में अपनी पकड़ बिल्कुल मजबूत बनाई है। अब 2 गेंदें, 2 गेंदों में बहुत सारे रनों की यहां पर आवश्यकता है। सा लग रहा था कि नांदगांव और आयन युवा स्पोर्ट्स नांदगांव और स्कायरा 11 वाल के बीच में एक कांटे की टक्कर नजर आएगी, लेकिन पहले ही शुरुआती ओवर से दबाव बनाए रखा जब बल्लेबाजी कर रही थी। शॉट बेहतर है लेकिन थोड़ी सी देर हो चुकी है। अंत तक लड़ रहे गेंदबाज बल्लेबाज निशांत के बल्ले से निकलता हुआ ये टोटल तीसरा छक्का। 6 रनों की मदद से रन बने स्कोर कार्ड के ऊपर 59, यानी कि लगभग 60 के करीब तो पहुंची है। 10-70, अब 75 भी ठीक था ये टारगेट, लेकिन होनी को कौन टाल सकता है और अनहोनी को कौन टाल सकता है। चलिए फिर से एक बार हवा में कैची थी मांग, इस बार फील्डर है मौजूद, कोई चूक नहीं, मोनिश ने गेंद के नीचे और इसी के साथ ये मैच हुआ फिनिश और ये मैच जीता लगभग 34 रनों से टीम
स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल, हार्दिक अभिनंदन। हार्ड लक अयान युवा स्पोर्ट्स 11 नंदगांव। और इस मैच का हीरो रहेगा जिन्होंने शानदार प्रदर्शन दिखाया, 16 गेंदों में 55 रनों की शानदार पारी के लिए वो प्रयास कोहली, और गेंदबाजी करते हुए 1 विकेट इनके नाम पर वो प्रयास लिटिल मास्टर ऑफ वाल वो रहेंगे इस मैच के हीरो। चलिए टाइगर स्कायरा, माफ कीजिएगा, जय हनुमान टाइगर और पिंसिता 11 माई दैसर। टॉस कौन जिंकला? टॉस कौन जिंकला?